सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार काही काळासाठी बंद होते। यावेळी काही यात्रेकरूंनी येथे गोंधळ घातला। यावेळी देवस्थानचे अधिकारी, पोलीस आणि MSFच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून या भाविकांची समजूत काढली। त्यानंतर एका भाविकाला देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। दर्शनासाठी त्र्यंबकराज मंदिराचा दरवाजा उघडावा यासाठी काही भाविकांनी गोंधळ घातला। यात शाब्दिक वादातून हमरीतुमरी झाली। दरम्यान पेड दर्शन रांग, प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली बाह्य मुख्य दर्शन रांग आणि धर्मदर्शन दरवाजातील रांग यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने अल्पकाळासाठी महाद्वार दरवाजा बंद करण्यात आला होता। परंतु यावेळी काही भाविकांनी गैरसमजातून वाद केला। वाद पुढे वाढत जाऊन झटापट आणि मारहाणीत रूपांतर झाला। यानंतर 4 ते 5 सुरक्षा रक्षकांनी एका भाविकाला बेदम मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या घटनेमुळे उपस्थित भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। या वादाच्या घटनेनंतर देवस्थान ट्रस्ट आपली बाजू मांडताना म्हणाले की संबंधित भाविकांनी मंदिराच्या दरवाजाला धक्का देत तोडण्याचा प्रयत्न केला होता। तसेच सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला होता। यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केला। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।